भाजप आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना यांच्यामध्ये नाराजीचा हा वाद नेमका कशामुळे सुरू झालाय तो कल्याण डोंबिवलीमुळे सुरू झालाय। कल्याण डोंबिवली एकनाथ शिंदेंसाठी इतकं महत्त्वाचं का आहे? तर कल्याण डोंबिवली हा एकनाथ शिंदेंचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांचा लोकसभेचा मतदारसंघ आहे। एक प्रकारे शिंदेंचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या कल्याण डोंबिवलीमध्येच भाजपने घाव घातला, जो शिवसेनेच्या चांगला जिव्हारी लागला। कल्याण डोंबिवलीच्या अनेक माजी नगरसेवकांनी भाजपत प्रवेश केला आणि या प्रवेशाबद्दलची खूप जास्त गुप्तता बाळगली गेली। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या हजेरीमध्ये अचानक हे पक्षप्रवेश पार पडले। कल्याण डोंबिवलीतील महापालिकेचे शिवसेनेचे दिवंगत नेते वामन म्हात्रे यांच्या मुलानं भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यांच्यासोबतच शेकडो कार्यकर्त्यांनी सुद्धा भाजपचं कमळ हातात धरलं आणि हा शिवसेनेसाठी विशेषतः श्रीकांत शिंदेंसाठी प्रचंड मोठा धक्का मानला गेला आणि याच नाराजीचे पडसाद आज कॅबिनेट बैठकीत उमटल्याचं पाहायला मिळालं। पण कल्याण डोंबिवली हे केवळ एक निमित्त ठरलं। आज मुख्यमंत्र्यांचं जे विधान होतं ते विधान नेमकं काय होतं? तर सुरुवात केली शिंदेंच्या शिवसेनेनं उल्हासनगरमधनं। तुम्ही तिथे केलेलं चालतं, मग भाजपनं कल्याण डोंबिवलीमध्ये जर अशी पळवापळवी केली तर ती का चालत नाही असा आक्षेप किंवा असा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला। आता उल्हासनगरात नेमकं काय झालेलं होतं ज्यावरने सगळ्या वादाला सुरुवात झाली? माझा सहकारी विनीत आहे। विनीत संध्याकाळी 6चं बुलेटिन हँडल करतो, बुलेटिन प्रोड्युसर आहे विनीत। तुझ्या बुलेटिनमध्ये पण ही बातमी होती ऑब्व्हियसली आणि तू स्वतः कल्याणचा आहेस, ते राजकारण तुला ठाऊक आहे। तर उल्हासनगरमध्ये नेमकं झालं काय असं की ज्याच्यामुळे सगळा वाद इतका टोकाला गेला? आता झालंय असं की गेल्या 2 टर्मपासून उल्हासनगर हे भाजपचं केंद्रस्थान झालं होतं, ताकद वाढली होती भाजपची। पण या टर्ममध्ये भाजप विरोधी कारवाई केल्यामुळे काही 5-6 जणांना भाजप काढणार होतं। त्यात सुखराणी मखीजा हे जे तिकडचे जे मोठे नेते होते त्यांना भाजप बंड केलं म्हणून त्यांच्यावर कारवाई करणार होतं। पण शिवसेनेनं डाव साधला, त्यातले 2 स्वतःच्या पक्षात घेतलेत आणि 3 जण होते त्यांना टीम ओमी कलानी याच्यामध्ये सरकवलं, ज्यांचं वर्चस्व गेल्या काही वर्षांमध्ये कमी झालं होतं। बरोबर। तर हे सर्व प्रमुख नेते भाजपमधून निघालेले शिवसेना आणि टीम ओमी कलानीमध्ये आल्यामुळे भाजपचं प्राबल्य तिथलं कमी झालं। त्यामुळे भाजपची येणारी सत्ता जी आहे, येणारी जी चान्सेस होते त्यांना जिंकण्याचे ते अत्यंत कमी झाले आणि तो डाव मग यांनी रवींद्र चव्हाणांनी डोंबिवलीमध्ये उलटवला, कारण की डोंबिवली हे शिंदेंचं प्रबळ स्थान आहे आणि त्यामुळे ज्यांनी श्रीकांत शिंदेंना जिंकण्यासाठी मदत केली होती त्यांना शिंदेने जवळ केलं की त्यांच्यावर कारवाई होऊ नये। तर रवींद्र चव्हाणांनी तो डाव डोंबिवलीमध्ये उलटवला आणि जो वामन म्हात्रेंचा मुलगा अनमोल म्हात्रे याच्यासह काही महेश पाटील वगैरे आणखीन 3-4 समर्थक आहेत, जे मोठे चेहरे आहेत, जे शिंदेंसोबत होते, ज्यांच्यामुळे शिंदेंना कल्याण डोंबिवलीमध्ये हातपाय पसरायला मोठी चान्स होता, त्यांना स्वतः पक्षात घेतला तर इकडे शिंदेंना फटका बसला। बरोबर आहे आणि या सगळ्यामुळे खरं तर हे नाराजी नाट्य आणखीनच पुढे गेलं। पण आपण हेही सांगूया विनीत की या दोन्ही महापालिका म्हणजे कल्याण डोंबिवली असेल किंवा उल्हासनगर असेल, दोन्ही श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघामध्ये येतात आणि त्यामुळे कदाचित त्या वादाची ठिणगी जरा जास्तच पेटलेली असावी। आणि या पुढची बातमी सुद्धा तितकीच इंटरेस्टिंग आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबई आणि आसपासच नाही तर संपूर्ण राज्यभरामध्ये लोक इकडनं तिकडनं जाण्याचा सपाटा सुरू झाला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।